आज आपण समाज जागृती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहोत आणि आज 10वीच्या परीक्षेचा पहिला पेपर आणि त्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत कदम सर आहेत. सरांना सर, काय आजची एकंदरीत तयारी आहे आणि आज 10वीचा पहिला पेपर या ठिकाणी सुरू होत आहे. इयत्ता 10वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2026 आमचं समाज जागृती विद्यालय परीक्षा केंद्र 4036 जवळपास 252 विद्यार्थी परीक्षेला आहेत आणि परीक्षेसाठी पूर्ण तयारी केली असून प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरा आहे आणि कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षा व्हाव्या यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि अतिशय शांततेमध्ये कसलाही गैरप्रकार न होता या ठिकाणी परीक्षा घेण्याची जी मुरुडची परंपरा आहे ती परंपरा यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम आमचं समाज जागृती विद्यालय करतं आहे. आणि जे बोर्ड प्रशासनाच्या ज्या काही सूचना आहेत, बोर्डाच्या ज्या काही नियम आहेत, त्या नियमाच्या आधिपत्यात राहून आम्ही या ठिकाणी परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि हॉल तिकीट सर्वांना व्यवस्थित आणि याची काय जबाबदारी होती आपल्याकडे आणि काय व्यवस्था होती जेणेकरून विद्यार्थ्यांना नाही या हॉल तिकीटचं कुठला अडचण येऊ नये. या विद्यालयामध्ये 4 विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यामध्ये समाज जागृती विद्यालय, जनता विद्यालय, मौलाना आझाद उर्दू स्कूल आणि राजीव गांधी विद्यालय इंग्लिश स्कूल मुरुड ह्या 4 विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आणि ते बोर्डाने दिलेले जे प्रवेशपत्र आहे त्यांचे ते त्या कॉलेज त्या विद्यालयाचे विद्यार्थी किंवा त्या विद्यालयांचे प्रशासन या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करतं आणि त्यानुसार विद्यार्थी इथं आलेले आहेत, परीक्षा सुरळीतपणे देत आहेत. हे होते आपल्यासोबत श्रीयुत कदम सर आणि त्यांचे सहशिक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय शांततेत हा पहिला पेपर मुलांनी सोडवावा यासाठी सरांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या शिक्षकांचा लाभलेला हा साथ आणि आपण पाहू शकता. आणि सर आणखी बोलू इच्छितात. सर काय सांगा. बोर्ड प्रशासनामार्फत किंवा बोर्डाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून बैठे पथक या ठिकाणी दोन्ही आता आज 12वीचा पण MCVCचा पेपर आहे आणि 10वीचा पण मराठीचा पेपर आहे. दोन्ही विभागाचे म्हणजे HSC एक्झाम आणि SSC एक्झाम दोन्हीसाठी बैठे पथक या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद सर. या संपूर्णही गैरप्रकार होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. धन्यवाद सर. अगदी बरोबर आहे. परीक्षार्थींना शुभेच्छा. धन्यवाद. या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज रिपोर्टर अनिल टेळे